ओम श्री महालक्ष्मी नमस्तुते. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार सुरू होण्या अगोदर आपल्याला या वस्तू घरी आणायच्या आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये गुरुवारचे व्रत करताना कोणते नियम पाळायचे आहेत ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार किती आहेत व आपल्याला उद्यापन कोणत्या दिवशी करायचं आहे हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तर तो देखील तुम्ही पाहू शकता. तर कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजेत त्या महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि त्या वस्तू आपण आपल्या घरी आणल्या तर साक्षात महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिची कृपा आपल्यावर सदैव राहील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बुधवारी 12 तारखेला मार्गशीर्ष महिना हा सुरू होतो आणि त्याचा पहिला गुरुवार हा 13 तारखेला येत आहे. मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र असा महिना मानला जातो. तर महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी, घरामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य संतती त्याचप्रमाणे घरातील लोकांचे आरोग्य हे चांगले राहावे यासाठी आपण महालक्ष्मीची उपासना करतो, उपवास करत असतो. लक्ष्मीचा सतत आपल्या घरात वास राहावा व संसार सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत करतात, जे जोडीनेही करत असतात. तसेच हे मार्गशीर्ष महिन्यात जमले नाही तरी कोणत्याही महिन्यात तुम्ही शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करायची आहे आणि लास्टच्या गुरुवारी याचा उद्यापन करायचं आहे. हे व्रत 1 वर्षही करता येते, ज्याला जमेल तसे हे व्रत करता येते. परंतु मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे महत्त्व विशेष आहे. हे व्रतामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते, पैशाची चणचण भासत नाही. तसेच हे व्रत करताना ज्या 4 वस्तू अवश्य लागणार आहेत त्याच्यामुळे महालक्ष्मी ही प्रसन्न होईल व आपल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होतील. आणि हे 4 वस्तू आहेत त्या आपण पूजेमध्ये मांडायच्या आहेत. म्हणजे आपले गुरुवारचे उद्यापन झाल्यानंतर देखील आपण या 4 वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत, त्यांची पूजा करायची आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरी मांसाहार बनवायचा नाही. जरी तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल तरी सुद्धा अजिबात मांसाहार करायचा नाही. जरी तुम्ही गुरुवार करत असाल किंवा नसाल तरी देखील हा महिना हा श्रावण महिन्यासारखा तुम्हाला पाळायचा आहे. असं केल्याने महालक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते. प्रमाणे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार करत असाल तेव्हा लक्ष्मी व्रताची कथा आणि महालक्ष्मी महात्म्य हे जरूर वाचावे, आरती करावी व मार्गशीर्ष महिना संपल्यावरही तुम्ही दर गुरुवारी ही पोथी अवश्य वाचायची आहे. ही कथा ऐकण्यासाठी घरातील मंडळी किंवा शेजाऱ्यांना सुद्धा बोलवायचं आहे. हे व्रत वैकल्य करत असताना घरामध्ये शांतता पाहिजे. मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या अगोदर महिलांनी सर्व घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. फरशी वगैरे स्वच्छ धुवून काढायची आहे. आपले देवघरही स्वच्छ करायला हवे. म्हणजे आपण एखादे व्रत करतो तेव्हा ती जागा स्वच्छ असायला हवी. तसेच महिलांनी केस वगैरे धुवून पूजेवर बसायचं आहे. तसेच एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवत असते. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 किंवा 5 गुरुवार येत असतात, तर त्या 5व्या गुरुवारी किंवा 4थ्या गुरुवारी उद्यापन हे करायचे असते. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियासमवेत भोजन करून उपवास सोडायचा आहे. पद्य पुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळूनही हे व्रत करू शकतात. करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण गुरुवारचे हे व्रत करायचे आहे. आता आपण पाहू की आपल्याला आपल्या देवघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आणायच्या आहेत. मधील पहिली वस्तू आहे ती म्हणजे पिवळ्या कवड्या. जर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या नसेल तर तुम्ही सफेद कवड्याही आणू शकता. तर ह्या कवड्या आहेत तर त्या आपल्याला बुधवारी रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत आणि गुरुवारी सकाळी
त्या आपल्याला पूजेमध्ये घ्यायच्या आहेत। मग त्यांना आपण हळद कुंकू लावायचं आहे आणि मग ते आपल्याला पूजेमध्ये ठेवायचे आहेत। हा लक्ष्मीच्या फोटो पुढे ठेवून त्या कवड्यांना सुद्धा आपल्याला त्यांची पूजा करायची आहे। नंतर शुक्रवारी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या कवड्या गुंडाळून ठेवायच्या आहेत। तर ह्या कवड्या म्हणजे महालक्ष्मीचं प्रतीक आहे। या कवड्या जर तुम्ही तुमच्या घरी आणल्या, महालक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल। नंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कमळ। लक्ष्मी मातेला कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे। कमळाचं फूल तुम्ही 2 दिवस अगोदरही आणू शकता। जर तुम्हाला कमळाचं फूल मिळालं नाही तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ सुद्धा खरेदी करू शकता। कमळगट्टा म्हणजे कमळाच्या बियापासून ही माळ तयार केली जाते। ह्या माळेमध्ये 108 मणी असतात। जर तुम्ही ही माळ महालक्ष्मीच्या फोटोला घातली किंवा तुमच्याकडे जर लक्ष्मी श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर ती माळ तुम्हाला ठेवायची आहे। च्या भोवती तुम्ही ही माळ गुंडाळून ठेवली तर 108 कमळाच्या फुले तुम्ही देवीला अर्पण केली आहेत याचं पुण्य तुम्हाला मिळेल। तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ नक्कीच खरेदी करून आणायची आहे। जी कमळगट्ट्याची माळ आहे ती अजिबात ओली करायची नाही किंवा तिला धुवायची नाही। कमळाच्या बियापासून ही माळ बनली असते, त्यामुळे ओलसरपणा या माळेला चालत नाही। बुरशी वगैरे लागू शकते आणि ती माळ आहे ती खराब होईल, त्यामुळे तिला ओली करायची नाही। जर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ घेऊ शकला नाही तर तुम्ही कमळगट्ट्याच्या 4 मणी सुद्धा घेऊन देवीला अर्पण करू शकता। गुरुवारी महालक्ष्मीची पूजा झाल्यानंतर जे कमळगट्ट्याचे 4 मणी तुम्ही आणलेत ते शुक्रवारी लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत। जर कमळगट्ट्याची माळ असेल तर ती देवीच्या मूर्तीला लावू शकता। पैकी काहीही तुम्ही करू शकता। कमळगट्ट्याची माळेचा उपयोग तुम्हाला जप करताना सुद्धा होईल। कमळगट्ट्याची माळेचा आपल्याला भरपूर असे फायदे होतात। आपली आर्थिक स्थिती ही मजबूत होते। आपल्या आर्थिक चणचणी या कायमच्या मिटतात। त्यामुळे पैशाच्या ज्या काही समस्या असतील त्या देखील दूर होतात। यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे एकाक्षर नारळ। आपण आपल्या घरामध्ये नारळ आणतो, त्याला 2 डोळे किंवा 3 डोळे असतात, परंतु एकाक्षर नारळ म्हणजे त्याला एकच डोळा असतो। हा नारळ तुम्ही आणू शकता, यामुळेही तुमची आर्थिक स्थिती सुधारते। हा जो नारळ तुम्ही आणलेला आहे तो तुम्ही लक्ष्मी मातेच्या पुढे ठेवायचा आहे, की देखील विधिवत पूजा करायची आहे किंवा कळशालाही लावू शकता। आता चौथी वस्तू कोणती आहे तर चौथी वस्तू म्हणजे चांदीची लक्ष्मीची पावली। आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सतत राहावा, आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं। तर त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही लक्ष्मीची पावले हे आणू शकता। तुम्ही दिवाळीमध्ये लक्ष्मीची पावले आणली असतील तर ठीक आहे, मग तुम्ही नाही आणली तरी चालेल। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणली तर त्याचा जास्त लाभ होत असतो। तुम्हाला लक्ष्मीची पावले ही चांदीची मिळाली नाही तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही धातूची लक्ष्मीची पावलेही आणायची आहेत। चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी। गजलक्ष्मीची मूर्ती ही तुम्ही खरेदी करू शकता। गजलक्ष्मीच्या 2 मूर्त्या तुम्ही खरेदी करू शकता। गजलक्ष्मीची मूर्ती खरेदी करत असताना एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही खरेदी करत असताना हत्तीचा उजवा जो पाय आहे तो पुढे असावा आणि सोंड वरती असावी। तुम्हाला 2 गजलक्ष्मीची मूर्ती खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही गजलक्ष्मीची मूर्ती ही अवश्य खरेदी करायची आहे। तर पहा, या 5 वस्तूंपैकी तुम्ही यातील एक जरी वस्तू आणून आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना केली, पूजा केली तर माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल। घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील। धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही। आपल्या पतीची प्रगती होईल, काय तुमची आर्थिक स्थिती आहे तिच्यामध्ये सुधारणा होईल। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ही एक जरी वस्तू ही अवश्य आणा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।